लहान मुलं बसलेली आहेत त्या सर्व लहान मुलांना विनंती असेल की आपण समोर येऊन बसा जेणेकरून आपल्याला माता भगिनीला या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल सर्व लहान मुलांना विनंती की आपण समोर येऊन बसा कृपया सर्व लहान मुलांनी आम्हाला यापुढे चला यापुढे मोठ्या माणसांना कोणत्या कुठे बसायला कृपया मंडळाला सहकार्य करा आपल्या अस्सल लोकांचे श्री गुरु महाराज की
Olha, olha. Olha, olha. Hello, 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 check. Hello, 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 hello. Hello. राजा दोन महिन्याचा कसा तुझ्या हातात आहे त्याच्यामुळे कसा हलवायचा तो तू बोल बरोबर आहे म्हणून सांगतो हॅलो 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 ओ आलो म्हणजे हॅलो राजूला मला ह्याचा काय कळत नाही पण मला कळतोय हॅलो 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 मी सांगते हॅलो आवाज तुम्हाला सर्वांना येतोय ना आवाज येतोय ना कार्यक्रम आपला आहे दोन्ही शाही तुमचेच आहेत आम्ही काय आमचं नाही तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं आणि म्हणून मित्रांनो हॅलो यांचा काय तर लवकर आठवत मला हॅलो हॅलो चेक 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 ऑर्डर आवाज वाजला हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 आवाज नक्की सर्वांना येतो का मित्रांनो येत नसेल तर निश्चित सांगा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता कार्यक्रमाला घरी भाषा येणार नाही निश्चित आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सन्माननीय शब्दार्थ जादूगार बाई विकासचे नाव रे बोला शाहीराला विनंती करतो की शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे माझा नक्की विषय घेऊन जायचं किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागावा किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागावा केला हवा विसार तुझा माझं गाडी जमाना हे मनात बसला गालात बसला प्रेम झालंय मला आर मनात बसला गालात बसला आणि प्रेम झालंय मला मग कशी विसरून जाऊ तुला माझ्या अरे गुलाबाचा फुला कशी विसरून जाऊ तुला दुगुला वाचा फुला आणि म्हणून रसिक राजा विनवणी हा बाबा तुझ्याच्या नावाने नव्हते म्हणायचं आहे काय लक्षात सांग तुम्ही माय बाबा देवा त्या चरणावर विसावा या भोळले राजी नाव पैलनी नावा हो सभरंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा मला अहो सभरंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा
वंदना तुला मी सादर करता कलाही माझी आहे मान वंदना तुला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज प्रभूषण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा दैवत या हिंदुस्थानचं गौरवधारी राजे शिवछत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेबीचा बोलणा मानाचा मुजरा करून भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधीचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवाद वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा राजा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून या मुलांच्या कलानी तुमच्या आशीर्वादांना काही मोठा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन सुंदर पवईचे आराधनेवर श्री दुर्वाप्रिय गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या नवशी माऊली माझी बालकबाळ माझी वाटकरी आई सवाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाची आशा श्री दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने कारण आणि तुला असा नाचाचा चक्री संघटना व्हायची घडला आहे तरी या ठिकाणी खरेदीवाले श्री जोगाई भूमी श्री नाचमंडळ मी शाहीर राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकार देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकलावंती मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो आजचा औचित्य आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान या ठिकाणी ज्यांनी या सेवेची संधी उपलब्ध करून दिली श्री दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान या माझ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर महिला वर्ग या सर्वांना या ठिकाणी प्रथमतः दादा धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की आपण या मुंबई नगरीमध्ये जी स्वप्न नगरी आहे प्रत्येक माणसाची या स्वप्न नगरीमध्ये आज मित्रांनो श्री गणेशाबद्दल आम्हा दोन्ही ही शाहिरांचा तुमच्या माध्यमातून आणि म्हणून एकदा जोरदार नारा मित्रांनो स्वतःसाठी होऊन जाऊ दे कारण दोन्ही शाहिरांनी आम्ही मित्रांनो आम्ही आमचा साथ ज्या दिवशी चढवला त्या दिवशी चढवूनच करणार आहे भुवने आज त्यांचा साथ उतरवलेला परत चढवले नाही त्याचा श्री गणेशाबद्दल तुमच्यापासून आणि आम्हाला दोन्ही शाहिरांना या कार्यक्रमाचा या ठिकाणी एक भाग बनवले घटक बनवले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन जातो ते माझे संगीतकार अशोक पाटील राहतील आज मला ढोलकीला साथ करतात माझे बंधू सिंह वापे ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये आपली ढोलकी वाजवलेली आहे विशाखा सुद्धा आपल्या ढोलकीला साथ करतात त्याचप्रमाणे मंजर मला साथ करतात माझे बंधू दलित केसरे
कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू, ज्यांचं प्रत्येक गाणं दर वर्षाचा गण त्यांचा आपल्या कोकण वासियांसाठी बरोबर असते. यावर्षी तसंच काहीतरी आपल्याला निश्चित नवीन काहीतरी पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. पंकजाला काताळे आज मला कीबोर्डला साथ करतात, ऍक्टोबेटला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे, शैलीला मला साथ करतायत माझे बंधू लोकदास जाधव, आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या स्वतंत्र सुपुत्र दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र आमचे राजदादा पाड्याळ आणि त्यांची संपूर्ण सर्व काही मंडळी यांच्या ठिकाणी शाहीर महाराज पोहोचला. तर मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ही कोकणची लोककला मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून संबंध कोकणातील घरापर्यंत वाडीपर्यंत घरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स आज बरेचसे मित्रांनो नाटकं लागलंय. बघा ऐकायला काय कुठं पण बघा तिकडे कामलो आहे, बघा तिकडे डावीकडे बघा उजवीकडे बघा मागं नाही फक्त पुढंच नाही आहे, सगळीकडे कामलो लागले. आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटतोय येत्या 21 जूनला मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकासचे नामोरे असा आपला 2 शाहिरांचा सामना कोकणातील युट्यूबर असल्या माझ्या मित्राने आयोजित केलेला आहे. आणि तब्बल 15 दिवस अगोदर मित्रांनो सामना हाऊसफुल गेला आहे. त्या माझ्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 15 दिवस अगोदर मित्रांनो ही काही साधी सोपी गोष्ट नाही. 15 दिवस अगोदर 2 मुलांनी आणि मी कौतुक एवढ्यासाठीच करेन की माझ्यावरती विश्वास त्यांनी सतत तिसऱ्यांदा ठेवला. ही माझी हॅट्रिक आहे युट्यूबर्स मध्ये आयोजनाची. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला देखील लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरांची सोबती आणि माझे आदर्शस्तंभ माझे पाठीराखे आमचे गणपतदादा आंबोले असतील, आमचे सचिन दादा गोलपटे असतील आणि आमची सर्व शाहिरांची मंडळी या सर्वांना या ठिकाणी शाहीर मानाचा मोजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आमची शिष्य मंडळी देखील उपस्थित आहे. आज मला बोलायचा साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव, प्रमोदची गोवळकर, वसंतदा मांडवकर या सर्व माझ्या शिष्य मंडळीने या ठिकाणी शाहीर मानाचा मोजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिले असतील, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील, वेळा अभावी न कळत जर कोणाचं नाव राहून गेलं असेल मित्रांनो तर या शाहिराला या ठिकाणी देवी व्यक्त करतो. त्याप्रमाणे शाहिरांचे सर्व संगीतकार आज मी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याच्यामध्ये आज शाहिराला बॅटरसाठी साथ करतायत कोकणातील या श्लोककलेतील एक बुलंद असे राज्यप्रिय आमचे सतीश भाऊ साळवी आणि आमचे अजय दादा असतील सर्व आमची मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो आता सर्वांना मुजरा झालेला बरोबर आहे ना, रीती रिवाज झालेला आहे बरोबर आहे ना. बरं जर आज बायको उभी आहे समोर, नवरा नाही तर बायकोला शोधाय काय, नवरा जर समोर नाही तर बायकोला विचारायचं कोण आहे ना, नवरा बायको दोघांनी विचारलंय कोण. आणि म्हणून मित्रांनो आज ही बाजू मांडतोय आधी मायेची पार्वतीची बाजू मांडतोय आणि आज आमचे विरोधी शाहीर जे भगवान शिवशंकरांची बाजू म्हणजे तुरेबाईंची बाजू जे मांडणार आहेत ते माझे प्रतिस्पर्धी शाहीर कोकणातील नामवंत शाहीर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विकासचे नामोरे बुवा मला देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. शाहीर आज तुमचा साज तुम्ही चढवला, तुमचा साज तुम्ही आज चढवलाय. त्याचा श्री गणेश होतोय माझ्यापासून या आपल्या ध्रुवप्रियापासून त्याची सुरुवात होते. तर तुम्हाला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांना आपली सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या या ठिकाणी अशी आशा बाळगतो. तुमच्या कार्यक्रमाचा मित्रांनो पैसा या ठिकाणी बसून आम्ही दोन्ही शाहीर करू ही ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आज दिवस आहे शिवाजी अभिषेकाचा. या महाराष्ट्राचं ठरलं तरी या महाराष्ट्रात सांगण्याला अरे 33 कोटी देवांची मंदिरं सर्वकडे आहेत, 33 कोटी देवांची मंदिरं तर सगळीकडे आहे. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना झालं तुमच्या माझ्या हृदयात आपली जागा निर्माण केली. त्या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, रंगदेवतेला निवार अभिवादन करून, गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आणि झोलाई पोलिसच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रगतीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून आज दिवस आहे समाजचा, दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा. या महाराष्ट्राचा झाल्यावर, या महाराष्ट्राचा आराध दैवत आज खरे अर्थानं शिवराज्याभिषेक झाला. या महाराष्ट्राचा थोरला तरी राजगादीवरती विराजमान झाले. दिवस होता 6 जून 1674 सालचा. आणि आज जे निमित्त आहे मित्रांनो, निमित्त आहे आज माझ्या दुर्वप्रिय गजाननाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं. पण दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, माझ्या शिवरायांचा, तुमच्या माझ्या महाराजांचा. आणि म्हणून मी सवन माझ्या शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आई भवानी नवसनेरा असा पुत्र देव माझ्या पोटी. या महाराष्ट्राच्या रक्षणा या भवानी मातेच्या कृपाशीर्वादाने, माय भवानीच्या कृपाशीर्वादाने सारा चमत्कार झाला. या महाराष्ट्राचा आढावा माझा शिवराया, बघा शिवनेरी भरती जन्मासला. आणि आजच्या दिवशी माझे राजा बसत होतं राजघाटीवरती, विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आई भवानीला जिजामातेने नमस होण्यासाठीच केला. आई, आम्ही या महाराष्ट्रामध्ये पवित्राच्या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये माय बावल्यांच्या अमृतची धरतीने वेशीवरती काढली जात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा एखादा कौलूर हिरा जन्माला घाल. या मुद्रामध्ये जे बाळ वाढतंय त्या माझ्या पोटी असा एक बाळ जन्माला घालतोय, माझ्या महाराष्ट्राचा उद्धार करेल. आणि म्हणून मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 साली सुवर्ण पहाट उगवली, राजे शिवछत्रपती शिवनेरीवरती जन्माला आले. आणि म्हणून मित्रांनो, सर्व माझ्या राजाच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात. या महाराष्ट्राचा मारी, या महाराष्ट्राचा मारी, रयतेचा होता राजा. हिंदवी या हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा. स्वराज्यासाठी लढला शिवराय.
शिवाजी स्वराज्यासाठी लढला शिवराया माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हो गणपती गजानन रामदेवी बजरंग कैलासाची पिताजी शिवराम धोंडू अखंड सदावाद घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. ₹500 बहारदार पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे श्री दुर्गाप्रिय गजानन मंदिर उपाध्यक्ष राजू देसाई माऊली साहेबांच्या माध्यमातून ₹500 बहारदार असा पारितोषिक देण्यात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश सावंत रतेश भाई या माझ्या भावांच्या माध्यमातून ₹200 बहारदार असे या ठिकाणी पारितोषिक देण्यात आहे. शाहिरी मानाचा मोजला करतो. तर मित्रांनो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी राजेश भाऊचा मित्र परिवार चाहता वर्ग देखील बरेचशा प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आकाशी घाईकडे देखील भाऊ राहून गेलं. आपल्या कोकणातील उत्कृष्ट ढोलकीपटू आमचा अपूर्व झाडेकर असेल, त्याचप्रमाणे माझा भाऊ अक्षय डफळे असेल, आमचे पुण्यातून खास या ठिकाणी आलेले आहेत. अशा आमची सर्व मंडळी या ठिकाणी आमच्या गर्दीमध्ये नामोदाबून मित्रांनो, कारण कार्यक्रम आहे पहिला आज मुंबई रंगमंचावरचा. भले कार्यक्रमात हॉलचा नसू दे, पण माझ्या दुर्गाप्रिय या माझ्या भाऊनी प्रतिष्ठानसाठी एवढ्यासाठी त्यांचे आभार माने मित्रांनो की तुम्ही ₹100-200 विचार नाही केला तर माझा आलेला रसिक राजा खुश कसा होईल याचा विचार तुम्ही केला आणि म्हणून तुमच्या ठिकाणी आभार मानतो. तर मित्रांनो विषय आहे सवाल या ठिकाणी झालेला आहे. विषय आहे घराचा, बरोबर आहे का? आणि आजपासून मित्रांनो नारळ फुटलेला आहे थोडी शाहिरांचा, कारण इथून पुढे मित्रांनो मुंबई रंगमंचावरती वरती शाहिरांचे पण बरेचसे कार्यक्रम आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे पण थोडेफार कार्यक्रम आहेत. म्हणून विषय कसा आहे या ठिकाणी आमची संदीप मोरे भाऊची मंडळी देखील अरे आज सगळं नवरा आमचं टोकरं सगळ्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून म्हणायचं आहे की बदलत्या वातावरणानुसार बघा, बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे, बरोबर आहे का? जो आरती घेतो त्याला कधी सर्दी होत नाही, पण जो बिना आरतीवाला आहे त्याला मात्र सर्दी नक्की होते. म्हणून म्हणतात बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे. आजच्या कार्यक्रमाचा माझा प्रत्येक रसिक मायबाप हा गर्दी आहे आणि म्हणून दुर्गाप्रिय गजाननाच्या कार्यक्रमाला ही जमलेली एवढी गर्दी आहे, जमलेली एवढी गर्दी आहे. बरोबर बुवा? हो बुवा. पतिदेव आहे ना, आज मी त्यांच्या आधी माया आहे, ते माझा भगवान शिवशंकर आहे. आता बघूया ना की तिसरा मला कुठला उघडता येतो आल्यावर आहे ना. असं म्हणतात की भगवान शिवशंकर जेव्हा तिसरा डोळा उघडतात तेव्हा तो तांडव करतो. याने जरी तांडवास किती केली तरी त्यांचं 5 पांडव माझ्याकडे आहे. तुम्ही काय काळजी करायची
नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय या ठिकाणी स्तमन झालेला आहे. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय या ठिकाणी विवाहित धोंडीबा विवाहित धोंडीबा उठवणे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा महाराज पारितोषिक आलेला आहे. त्याप्रमाणे बाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा महाराज पारितोषिक. आणि म्हणून मित्रांनो विषय असा आहे की म्हणजे मी शाहीर म्हणतात की बुवा भांडवल करतात. बुवा भांडवल कशाला? पैसा तुमचं, खर्च तुमचा, माझा भांडवल हवाय कशाला? पण मित्रांनो विषय कसा आहे? विचार हा किती आहे अगणित काही नाही पर देणारा आहे आपला कोलंबोदर. 2024 गणाचा साक्षीदार आहे शाहीर राजेश बुवा निकम. नाव गणाचं गोंदायचं, गणाला कौत बांधायचं. 2025 पहिला साक्षीदार आहे शाहीर राजेश निकम. शाहिरांचे 2 गाणं फेमस झालेला माणूस आहे विकास शेख कांबळे. 2 गाण्यांवर आणि उत्कृष्ट लेखणी आहे शाहीर, सुंदर लेखणी आहे. या 2 गाण्यांच्या शिवावरती आज तुम्ही नावाला आला का? वर्ष गुजरले 2026. आज पण त्यांनी काही नागराचा भरड लावून आणला नसेल पण शाहिरांनी विषय कसा? गावाला मित्रांनो पेरणीची कामं झालं बरोबर ना? गावाला काय आहे? नागराचा भाग उठला की लोक भरड लावतात. तर गावची पद्धत आहे आपल्या पेरणीची कामं झालं सगळीकडे. भाग उठला की लावतात, भाग उठला का भरेडू, भाग उठला का भरेडू. असं आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आहे त्यांसाठी माझा महिला 100% 2026. कारण त्यांना माहिती आहे राजेश बुवा आपल्यासाठी चांगल्या पायाचाच माणूस आहे. आणि राजेश बुवा सोबत गायिकेस गणगोवांचे सुपर डुपर हिट झालेले आहेत. म्हणून 2026 ला पण त्यांनी काहीतरी आज माझ्या बाजूने माझ्या सोबत काहीतरी चांगला म्हणून असं शाहिरांनी. म्हणून विषय आहे माझ्या गणाचा. शाहिराने सांगायला वा गण आपल्या समोर ठेवतोय. बक्षीस आलेलं आहे परशुराम घाणेकर मूर्ती माझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि माझा भाऊ मनीष होतेकर गावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. विषय आहे गणाचा. आणि म्हणून विषय जून महिना मित्रांनो चालू झालेला आहे. आजची तारीख आहे 6 जून. पण ह्याच्यावर नक्की पॉपलाय दिली कोण? ह्याच्यावर पॉपलाय दिली कोण? पता लागत नाही मित्रांनो. अक्षरशः माणसाच्या अंगाची घाई नाही होते तरी पण काय पडायला मागत नाही. पण विषय काय मित्रांनो? कर्म कुणाला कुणाचे चुकलेले नाही. देवाने पण अंदाज लावलाय. अरे माणूस आजकालचा देवाला पण घाबरत नाही, देवाला पण हातात नाका न आणलं माणसाला. देवाला सुद्धा हात टेकायला लावला नाही माणसाने. पावसानं पण ठरवलंय अंगाची साला तुझ्या किती जाऊ दे, आंबोळ्या तुला किती जेवढे का, पण जेव्हा मला पडायचं तेव्हाच मी पडणार. कारण मित्रांनो ही त्याची सत्ता आहे. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तो पावसाचा घेऊन काय पाडेल मित्रांनो. आणि म्हणून विषय आहे गणाचा. आपल्या समोर ठेवतोय गणायचा आहे काय लक्ष असणार. कलियुगाची व्यथा गणा तू जाणून घेशील का? माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सदा धावून येशील का? पाठी राखा दिनदुबळ्यांच्या श्रीगणात तू होशील का? संकटकाळी भक्तजनांना तू गणेशा आधार देशील का? या त्रैलोक्याचा मालक 33 कोटी देवांचा अधिपती, ज्या विघ्नहर्त्याला मान मिळाला पहिला पूजेचा. 33 कोटी देवांच्या सगळ्या देवांमध्ये मान मिळाला माझ्या विघ्नहर्त्याला. आणि म्हणून आज माझ्या या पवई सुंदर नगरचा पवई म्हणजे पवईचा माझा जो लोकप्रिय माझी जी गझल आहे त्याच्या कृपा आशीर्वादाने आज माझे सर्वच लेखनी सुखाचे दिवस जातात, सुखाचे घास खातात. म्हणजे विघ्नहर्त्या सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये तू निश्चित येणारच आहे. अरे पण आज या भूतलावरती या कलियुगामध्ये चांगलीची अवस्था आहे, जी व्यथा आहे,
छोटी बाळ छोटी मुलं ओळखत नाही. आज एवढे नरनाथ मांडले, एवढं पाप या भूतालावरती होतंय की 4-5 वर्षाच्या छोट्यांवरती अत्याचाराने बलात्कार होत आहे. माया बाबा म्हणून सांगतोय, आज बाजू म्हणते तुमची, बाजू म्हणतो आदिमायेची. गणाचा विषय आणलाय शाहीर, गणाच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असणं म्हणून म्हणतो. वाढले हे पाप जगी, सांगू मी पुन्हा. भूज अंतर्यामी आहेस. अरे तुझ्यासारखे शिवाय या झाडाचं पान हलत नाही. या भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस. तू अंतर्यामी आहेस. सुख करता तू आहेस, दुःख करता तू आहेस, साऱ्या विघ्नांचा नाश करणारा तू बाप्पा आहेस म्हणून म्हणतो. वाढले हे पाप जगिया, सांगू मी पुन्हा. कारण्या भक्त जनाना तुम्ही हो गणा. अहो कारण्या भक्त जनाना तुम्ही हो गणा. वाढले पाप जगिया, सांगू मी पुन्हा. जीवाची आवडीची लपवणे शिवाजी टाकली जाते बाबा. आणि स्वतः असा अनुभव घेणाऱ्या या माणसाला मुलगा, तर या माणसाने त्याचा उपयोग करता वाईट कामासाठी केला म्हणून म्हणायचं आहे. महाजुराच्या दिवाळी या भुवनी बदलून गेली तुझी स्वर्णनगरी. असे
मानोरा तालुका माजी अध्यक्ष आदरणीय मला गुरु समाज असणारे सन्माननीय चंद्रकांत झोडू जड्यार माऊली अशा कार्यक्रमासाठी वेळातले या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक केलेलं आहे. त्याचप्रमाणे रविराज गुटेकर गाव साखर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमार अनिवित विनायक राऊत गाव माथे गुजर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या माझ्या बंधूंच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रसाद परशुराम भाणेकर विवेक गणपती बोळ साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहादर पारितोषिक दिलेला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय ओम शीतल यांच्याकडून स्वर्गीय ओम शीतल यांच्या स्मरणार्थ सुशांत शीतल यांच्याकडून 500 रुपयाचा बहादर असं पारितोषिक दिलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. नक्की मित्रांनो बारीक घटनावणार आणि सारपाट घामोऱ्या मिळत आहेत का तो मित्र थांबा जरा. शाहीर संदीपजी मोरे यांचे शिष्य माझे बंधू अतुल दादा कदम, सुनील दादा कदम, सूरज दादा खताते, राहुल दादा कदम संपूर्ण कार्यक्रमासाठी माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर असं या ठिकाणी पारितोषिक केलेलं आहे. तर मित्रांनो विषय आता घर आणि सभा या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आमचे बंधू सचिन दादा तावडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी शहरी नेमकं होतो दादा जरी तुमची आमची भेट नसली तरी पण एकदा माणूस माझ्या नजरेत असता की त्याला मात्र मी चांगला ओळखतो आणि म्हणून सवन झालेला आहे, घर झालेला आहे. आता खरी माझ्या गवळणी पासून आहे ना? बरोबर ना? पण विषय मित्रांनो काय आहे? विषय काय आहे? भावकी होती करणार घरचा देव करून देव करतात. जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना कळतं गोवा नक्की काय बोलतोय तो. विषय कसा आहे बघा. हा काय हेलिकॉप्टरचा काढून नाही ना अंगावर? हा हेलिकॉप्टरचा आहे ना? दिसतोय ना त्याला 2 बुवा आणि 8 उले 16 फुलावरती बसले त्याच्यावर वाजवताना बाजूला सोडा 8 उले 16 आणि 2 बुवा 18 जण अगदी एवढ्या पाट्यावर नक्की बसले. मग आम्हाला उतरा खेळणार आणि ह्याला उतरावा माझी याच्यावर बसून. पण विषय कसा बघा मित्रांनो. नवरा बायकोचं भांडण बरोबर आहे ना? नवरा बायकोचं भांडण काय झालं मिटत नव्हता. काय घरच्या देवाची तर होती का गावच्या देवाची तर होती पताच नव्हता कुणाला. पण भांडण मिटला. भांडण मिटला. तसे विषय काय मित्रांनो. नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या. नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या. भांडणात पण मित्रांनो प्रेम वाढतात. ज्याचे झाले त्यांना अनुभव चांगला आहे. बरोबर ना? नवरा बायकोचं भांडण किती जरी झालं तरी त्या भांडणात मित्रांनो माझे बंधू कल्पेशाला गाडीवर लग्न झालेला माणूस लगेच बोला पाहिजे भांडणात ज्यांचे झाले नाही त्यांनी अनुभव घ्या ज्यांच्याकडे झाले त्याचा. तर भांडणात प्रेम मित्रांनो वाढतं. तसं आज भांडण आहे. आज भांडण आहे या राधेचं आणि या गाण्याचं भांडण आहे प्रेमाचं. बरोबर आहे ना? भांडण कसं आहे? प्रेमाचं. तर बोला म्हणतात हे कमरेच्या खाली बोलतात. हे म्हणतात बोला म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांना कमरेच्या खाली बोलून तो उभे बाहेर साहेब तुमचा पण तास आणि आमचा पण काय आहे माहिती का बोला ते दादा हे म्हणतात कमरेच्या खाली उभे आहे का ह्यांना बोलू. विषय कसा मित्र आहे का. पण आजचा कार्यक्रम आहे गोड जागा आहे पवित्र माझ्या माय मावल्या. आज निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा संख्येने उपस्थित आहेत. प्रेमाचं भांडण शाहीर एक आना हे माझ्या साम्या हे माझ्या कृष्णा. अरे राधा तुझी तुला काय सांगते कानाचं चोथा उलटा ठेवू नका. म्हणून विषय आहे प्रेमाचा मित्र गोड विषय. आज जे अजरावर प्रेम झालं राधेच आणि तिच्या कानाचं गोडातलं प्रेम आज पट्टा लागलाय त्या प्रेमाला या कलियुगामध्ये. बरोबर ना मित्रांनो? पट्टा लागलाय प्रेम बरोबर कर तुझं आगमन भरलं ग तुझं अगं कारी करून तूच म्हणते कथार मला. पाकून गेला म्हणून पाखरा आझाद केलं तुला. हा माझा पाकून लय भारी आहे. हा माझा रापीड आहे. रापीड हा पाकून आहे. हा रापीड हा कोण आहे? हा माझा पाकून आहे. हा माझा रापीड आहे. कारण हा पाकून उजेडात दिसायचा नाही. हा रापीडा कालोखात दिसायचा. असा माझा रापीडा प्रेमाने बोलतोय गो. प्रेमाने प्रेमानेच तुम्हाला घेतो गो आज. आणि तुम्हाला थोडासा
देतो वाटून खा जमला तर म्हणून विषय आहे गवन मित्रांनो आपल्या समोर ठेवलं म्हणायचं आहे काय लक्ष असं की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमनाच नाही काना हे माझ्या सावळ्या अरे 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास मी लग्न केलं का आनयाशी पण लग्न करून जेव्हा सासरी मी आनयाच्या घरी गेले ना काना अरे माझा एक दिवस माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला कधी तू दिसला नाहीस एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये अरे माझ्या अनेला कमी पण तुला मध्यस्थान दिलं म्हणून म्हणायचं की तुझ्या वाचोनी कानाया राधेला कधी गमनाच नाही या संसारात मन माझं काढा कधी रमलच नाही आणि या प्रीतीचं उठलेलं वादळ या प्रीतीचं उठलेलं वादळ या मनात कधी शमनाच नाही आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम काना अरे आज उद्या आणि या कलियुगी कधी कुणाच घडलंच नाही एवढं प्रेम केलं होतं राधेने त्या कानावरती आणि कानाने केला त्या राधेवरती दोघेंची झाले एकमेकांपासून वेगळे त्याने निबंध रुक्मिणीला तिने निबंध आनयाला पण आज मित्रांनो जळी स्थळी काष्टी पाषाणी नाव फक्त अजरावर राहिलं ते माझ्या राधेचं आणि कानाचं म्हणून म्हणतोय ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का ये संगम है म्हणून बाबा आज जागा आहे पवित्र तारीख आहे 6-8 दिवसापर्यंत तुमच्या माझी झोगी जोरात आहे 14 तारखेला म्हणून बाबा आज तुम्हाला प्रेमाने सगळं देते बाबा आणि शाहीर आज तुमच्याशी ही बायको ही राधा प्रेमानेच बोलते पण जर बाबा जर है ना लाल लाल कलरची साडीचा कलर लाल आणि माझ्या सोबतचा माझ्या सोबतचा आल्या भला लेंगा पांढरा आणि वरती कुर्ता असेल लाल तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल दोघे मात्र काळजी घ्या म्हणून देवाचा विषय आपल्या पडलं म्हणायचं आहे का विषय का माय मावळे आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे मित्रांनो या गर्दीमध्ये मी कोणाला डिवचून बोलत निश्चितच नाही पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केले बरोबर ना प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं म्हणून प्रेम सर्वांनी केलं पण मित्रांनो आवर्जून एवढंच सांगेन ज्याच्यावरती प्रेम केलं असाल जिच्यावरती प्रेम केलं असाल तिला मात्र कधी फसवू नका काय म्हणतो कारण माणसानं जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोंबड्याकडे नागासाला काम होतो पण माणसाची आस एका माणसावरती बसली 100 काय 500 घरात खाली आणून अंगाला धुवायला लावा माणूस माणसात राहत नाही म्हणून विषय आहे राधेचा राधा या कानाला प्रेमाने काय सांगते म्हणून म्हणते अरे नाही नात माझ्या तू भरला तुझ्या बिना वेळ सरला काना सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला कथा आहे अहो अमर या प्रेमाची वेडी राधा मी
घनश्यामाची. काना म्हणून सांगते तुला, अरे 14 वर्षाचा तू माझ्यापेक्षा लहान होता, पण तुझ्यासाठी मी वेळी दिवाळी झाले होते, तरी मला तू नसवलंस. म्हणून म्हणायचं 1 2 3 4.
बक्षीस झालेलं आहे. आई तुझ्या कृपेनं वन्स मोर गाणं झालं पाहिजे. शाहीर राजेदादा निकम यांच्यासाठी पारितोषिक दिलेलं आहे. आई तुझ्या कृपेनं या ठिकाणी सन्माननीय दुर्वाप्रिय प्रतिष्ठान माऊलीच्या वतीनं पंचकोटी गुरुद्वाराचे अध्यक्ष सन्माननीय श्री दयासिंगजी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की सर आपण या प्रांगणामध्ये यायचं आहे, या रंगभूमीवरती यायचं. आपल्या ठिकाणी यथोचित सन्मान या मंडळाच्या वतीने होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा. सन्माननीय गुरुद्वाराचे अध्यक्ष दयासिंगजी साहेबांना विनंती करतो की आपण या प्रांगणामध्ये यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तरुण श्रोते बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय माझा बंधू विकासदादा कोल्हाटे दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं 10,000 पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आमची भगिनी सोनाली गायकवाड ताईंच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमार प्रथम श्रीकांत रहाटे गाव आसोड तालुका दापोली दादांच्या माध्यमातून 100 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे. शाहीर मानाचा घोषणा करतो. तर मित्रांनो, कधी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतो. विषय असा आहे मित्रांनो, विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाला खाली तुम्हाला बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. विषय शाहीर असा आहे, युट्यूबच्या माध्यमातून ही लोककला आणि प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली. काही शहाणे असे पण आहेत, बघा मी काय म्हणतोय, तुमच्या या माध्यमातून सांगतोय, एक पद्धत आहे कलगी दुर्याची की जोपर्यंत एखाद्या शाहिराचा विषय फुटत नाही, जोपर्यंत एखाद्या शाहिराच्या विषयाचं उत्तर फुटत नाही, तोपर्यंत विषय बदलायचा नाही. शाहिराचा विषय तोच आहे का? आकडे कोणती आहे का? बघा, विषय तोच आहे. गेल्या वर्षी शाहिराने विषय बदलला होता. आकडे कोणती म्हणजे अजून त्यांच्या नाटकाला कुठं धारेडो लागलेला नाही, म्हणून आकडे कोणती आहे. पण विषय शाहीर मी तुम्हाला म्हणून सांगतोय, आज तुम्ही नामवंत शाहीर आहात, संबंध कोकणामध्ये तुमचा गाजावाजा आहे, शुभेच्छा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा. पण शाहीर प्रश्न उत्तराचा जो भाग आहे, जर समोरच्या शाहिराचे विषय उत्तर दिला तर त्यात काही कमीपणाची बुवा गरजच नाही. समोरच्या शाहिराला देखील तेवढ्या मोठेपणाने ते उत्तर मान्य केलं पाहिजे, म्हणून शाहीर प्रश्न उत्तराचा भाग आहे. पण जर बाजू मारून निघून जर तुम्ही वेळ काढत असाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही शाहीर. म्हणून माझा विषय जो तुमच्यावरती दिला आहे, त्या विषयाच्या माझ्या ग्रंथाचा पुरावा आणू नका, माझ्या विषयाचा ग्रंथ आणू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडाफार जरी जवळ बसला शाहीर, तरी आज माझ्या या पवई नगरीमध्ये तुमचा या समाजाचा साक्षीने शाहीर सत्कार करेल. पण खोटा बोलायचा नाही. म्हणून बक्षीस आलेलं आहे सन्माननीय मंदार राजेंद्र देसाई माझ्या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महाराज पारितोषिक दिलेलं आहे. म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. प्रश्न पण आपल्यासमोर होतोय, म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. तुमचा माझा सामना आज इथे रंगणार आहे, की तुमचा माझा सामना आज या पवई नगरीमध्ये रंगणार आहे. तुमच्या प्रत्येक गाण्याला लागोरे बुवा महाराज शिवा उत्तर देणार.
तुमची खरी हुशारी ओ रामोरी बुवा, तुमची खरी हुशारी आज मी इथे पाहणार आहे. आणि जमलंच तर या रसिकांच्या साक्षीने आज हा राजश्री बुवा या रंगमंचावरून बाजी मारून जाणार आहे. म्हणून शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, अरे वादान तोड, वादान तोड. वा, विषय काय माहितीये, काढतोस लय भारी भारी आहे, काढतोस आहेत ना लय भारी आहे. विषय काय आज म्हणजे शाहीर म्हणतात न म्हणता शक्तीवाला सुरुवात करतात. काय म्हणतात हे शक्तीवाला म्हणता सुरुवात करतात म्हणून आम्हाला मुलीवाल्याला बोलायला लागतो. पण म्हटलं आज आपण आपला ट्रॅक बदलायचा नाही. पण जर बुवा ट्रॅक हलवला तर तुमच्या गाडीला 14 तुम्ही 28 तासाचा मेगा ब्लॉक लागेल याची फक्त तुम्ही नोंद घ्या. म्हणून म्हणतोय शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, हात गुरु चरणी जोड, हे हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल. हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल. शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन. हात गुरु चरणी जोड ज्ञानी पंडित होऊन मोठे आला गायनाला, हात घाला विषयाला सांगतो तुम्हाला. द्यावी थोडीस माझ्या तुम्ही तोड, हो द्यावी थोडीस माझ्या तुम्ही तोड. आता गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल. आता गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल. सांगा कोणत्या सद्गुरूच्या मनामध्ये आलं, राहू सूर्यनारायणाशी कुणी लग्न केलं. गीता विषयाची गातो राजेश गोड, हो गीता विषयाची गातो राजेश गोड. आता गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल. आता गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल. शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन. आता गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी बोल. आणि म्हणून कधी धर्मशास्त्री आणि मगाशी जे गाणं गायलं होतं, जे टायटल सॉन्ग होतं, जे मित्रांनो गुहागरमध्ये जो अजोलीमध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी जे माझ्या कोळी बांधवांसाठी जे गाणं गायलं होतं, आई तुझ्या कृपेनं, या गाण्यासाठी
वंशपूर आलेला आहे आणि म्हणून फरमाईश आलेले आहे एका वर्णामध्ये ठेवणं. त्याप्रमाणे स्मित प्रसाद घाणेकर दिवेटी गणपतीपुळे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार मार्गदर्शन केलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी फरमाईश घेतलं कोल्हाना पोहोचतोय समिंदर. पीक दर्याचा रेती मीठ आणि मानोर कोदेर दर्याना दिला मला कवळ पीक दर्याचा रेती मीठ आणि मानोर आळाईशी ही आमची शेतीवर खोल्यानं पोसतोय समिंदर आर देवाची कृपा आम्हावर माझ्या खोल्यानं पोसतोय समिंदर. आणि म्हणून माऊली प्रतिष्ठानाचा या माझ्या माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी ध्रुवप्रिय गणेशाची ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी. माऊली प्रतिष्ठानाचं आहे नियोजन भारी माऊली प्रतिष्ठानाचं आहे नियोजन भारी ध्रुवप्रिय गणेशाची सोहम खडसे राजेश निकम काय देवरूप निरे माझ्या भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा महाराज या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे.
आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य दिलं, शांततेचा आश्रय दिला. निश्चित शाहीराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मुलाचं सहकार्य द्या, शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहीरांना सुद्धा त्यांच्या पहिल्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो या ठिकाणी मेघा पाटाडे, राजेश निगम समृद्धीचा बादशाह, त्याचप्रमाणे कुमारी सिद्धी चंद्रशेखर जाधव, गाव गाभीळ मांगारी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. त्याचप्रमाणे कुमारी यज्ञेश विशाल जाधव, गाव बनोशी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, या माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. त्याचप्रमाणे अंकिता विलास झगडे, गाव कवरगाडी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, आमच्या ताईच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. शाही दिवाणाचा मोजला करतो. त्याचप्रमाणे साहेबांच्या माध्यमातून गणपती मंदिराचे उपाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून ही छोटीशी एक भेट आहे. 500 रुपयाचा 10,000 पारितोषिक आहे. आणि म्हणून मित्रांनो शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि शाही तुम्हाला, कारण गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे, हे तुमचं दुसरं वर्ष आहे. निश्चित तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जेवढी शाही ताकद लावता येईल निश्चित तुम्ही कार्यक्रम करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची प्रथम दिवशी शाही धन्यवाद.